आज आपण एक पारंपरिक पदार्थ बनवूया। त्यासाठी 1 वाटी गूळ घेतला, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून उकळून घ्यायचं। एका ताटामध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे डाळीचं पीठ आणि चिमूटभर मीठ टाकलं। मिठामुळे गोडाच्या पदार्थाला छान चव येते। 2 चमचे रवा घालून वेलची पावडर घातली आणि त्यासोबतच थोडंसं जायफळ किसून घालायचं। खूप भारी चव येते। सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स झालं की त्यामध्ये 2 चमचे तेलाचं मोहन घालूया। व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा एक सपोर्ट खूप लाख मोलाचा ठरेल। तेलाचं मोहन पिठाला छान असं चोळून घेतलं। असा त्याचा गोळा होईल एवढी पत अगदी मोहन परफेक्ट झालं। हे गुळाचं पाणी थंड करून गाळणीनं गाळून यामध्ये घालायचं, म्हणजेच त्यामध्ये खडे किंवा कचरा असेल तर निघून जातो। आवश्यकतेनुसार गुळाचं पाणी आणि पीठ ॲडजस्ट करायचं आणि घट्ट असा गोळा मळून घेतला। तर गुळाचं पाणी थोडंसं उरलं आहे, याचा मी चहा बनवणार आहे। 10 मिनिटं रेस्ट करून घेतलं। पुन्हा एकदा असं चोळून घ्यायचं। तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघत आहात ते कमेंट करून सांगा। एक पिठाचा गोळा घेऊन लाटून घेऊया। तर असं लाटून घेत आहे। तर असं मी चॉपर बोर्डवरच असं लाटून घेत आहे। तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही याच्या कापण्या कट करू शकता किंवा गोल असे पुरीसारखंही कट करू शकता। साधारणतः इतपत जाड असलं पाहिजे। तर इथं मी एका छोट्या डब्याच्या साहाय्याने असे गोल पुरीसारखं कट करून घेत आहे आणि नंतर त्याला पुन्हा असा आकार देणार आहे। तर माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। तर या पद्धतीनं सर्व पिठाच्या असं कापण्या मी कट करून घेत आहे। तर छान असा पानाचा आकारही येतो आणि अर्ध्या चंद्राचा आकारही येतो बघा। या पद्धतीनं मी असं सर्व कट करून घेत आहे। काय मस्त पानाचा आकार आलेला आहे। तर सर्व असं लाटून कट करून घेतलं। इकडे कढईमध्ये तेलही गरम झालेलं आहे। तर तेल अगदी कडकडीत गरम नको, मध्यम गरम पाहिजे। तर थोडंसं त्यामध्ये पीठ घालून चेक केलं। कढईमध्ये मावतील एवढ्या कापण्या त्यामध्ये सोडून घेतल्या। तर लगेच न हलवता 1 मिनिट फ्राय झाल्यानंतर आपण त्याला पलटी करणार आहोत।
तर 1 मिनिटानंतर सर्व पलटी करून घेऊन ब्राऊन रंगावर कापण्या छान अशा फ्राय करून घेऊया. तर या आषाढ महिन्याची सुरुवात कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून सांगा. तर सर्व या पद्धतीनं फ्राय करून घेत आहे, तळून घेत आहे. त्यातील तेल पूर्ण असं नितळून घ्यायचं. काय मस्त दिसत आहे. तर सर्व असं तळून घेतलं. तर किती अशा चंद्राची कोर अशी मस्त दिसत आहे आणि हे पानाचा आकार खूप असा सुंदर दिसत आहे. तर सर्व छान तुम्हाला असं एका ट्रेमध्ये दाखवत आहे. तर ह्या अतिशय खुसखुशीत होतात. तुम्हाला मी एक तोडून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा खुसखुशीत होतात. तर व्हिडिओ आवडला तर सपोर्ट करा. धन्यवाद.